एकटं आहे ना मला ती पसंतच नाही माणसं मुळात. आणि तू तिथंच नेमकी पोरगी दाखवायला जायचे आता. इंजिनियर मग ITI ला नापास झाले ते उगा शहरात नोकरीला आहे म्हणून तुला वाटतंय लय भारी. मी माझ्या भावाला वचन दिले, मी माझी पोरगी देईन तर त्यालाच देईल म्हणून. मी पण माझ्या जोडीदाराला शब्द दिलाय तुझ्याच पोराला माझी पोरगी देईन म्हणून. कसा आहे पोरगा, काय करतोय? काय करतो म्हणजे गुत्त चालवतोय गुत्ता. तुला पसंत आहे का? तू करणार काय त्याचे लग्न? हा चालेल. याला म्हणतात पोरगी. अरे उरकान लवकर. हो बापू, अहो कधी निघायचं? 2 तास झालं इथे येऊन थांबलोय. थांबलंय 2 तास झालं. हा मग थांबलाय ना. यांना कळतंय का? यांना कळतंय. हा मग सांगा ना तुम्ही. अरे सांगू का साकोराडा झाला माझा. तुमचं नाही ऐकत काय? नाही ऐकत म्हणजे बघा आता बघा तुम्हीच किती आरडू सांगतो मी त्यांना. दरवेळी आहे ना चांगल्या कामाला बाहेर जायचं म्हणलं का ह्या बाहेरचं उरकायला 10 तास लागणार. लय अवघड आहे. अहो, मला पुढं 2-4 भाडे आहेत अजून. हिला काय सांगतो. हा चांगला गुतेल माणूस आहे तू. पण ह्यांना काय नको का ते. भाड्याची गाडी बोलावली आपण आणि इथं उशीर लावतात का? त्या सुदाम काकाने सांगितलं म्हणून मी आलो, तुमचं भाडं घेतलं. अहो तुम्ही मस्त आता आमचे उपकार केलं पण ह्यांना काय नको का? अक्कल आहे का यांना थोडीफार तरी? तुम्ही त्यांना सांगा ना, माव कायला ओरडता? त्यांना सांगतो ना मग तू कायला ताण घेतो. जातो गाडी काढ जा. आलो या लवकर. अरे ओर का बाबा लवकर. अरे एवढी वाट पावसाची बघितली नव्हती का आम्ही. आले चिलका पटकन घेऊन ओरडत असते. काय हो तुम्ही किती घाई करता? आलेच ना. काय करता म्हणजे काय करत होती एवढ्या वेळ? उरकत होते. पोरगा काय तुला बघायला न्यायचंय काय? अगं तुमच्या जीवाला हाडबीड. हा उरकाय लागलं बघा. पोरं मला बघायचं असते का? काय उरकात आहे तुम्ही? इथं माणूस बघ कवर येऊन थांबला इथं. गाडी आणली त्यांनी जायचं म्हणलं की झाली तुझी बनबन चालू. चांगल्या कामाला चाललंय ना, असं बोरडत जाऊ नका. चांगलं तोंड ठेवा जरा. माझ्या भावाच्या घरी जायचंय, कळलं का? अगं तेच तर खरी अडचण आहे ना. तुझ्या भावाच्या घरी जायचंय. माझ्या भावाच्या घरी जायचं म्हणून अडचण आहे? काय अडचण आहे? काय अडचण म्हणजे काय 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 एकटं आहे ना मला ती पसंतच नाही माणसं मुळात. आणि तू तिथंच नेमकी पोरगी दाखवायला जायचे आता. का पसंत नाही? मला बरं पसंत केलं. अगं त्यातच तर मला पश्चाताप झालाय ना आयुष्यभर तुला पसंत करून. हे बघा माझ्या माहेरच्या बद्दल आणि मला काही बोलायचं नाही बरं का. मी आहे म्हणून टिकून राहिले, नाही तर कोणी संसार केला असं तुमच्यासारख्या माणसासंग. तू हे म्हणून टिकून नाही. अगं माझ्यासारखा माणूस भेटला म्हणून तर तू टिकली, नाही तर हाकलून दिली असते कोणतरी. वा 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 वा. आणि ना माझ्या पुरीच्या नशिबात मी तसं मानणार नाही. मी ना माझ्या भावाच्या पोरासंगच तुझं लग्न लावणार, कळलं का? अहो इंजिनियर आहे तो. इंजिनियर मग ITI ला नापास झाले ते उगा शहरात नोकरीला आहे म्हणून तुला वाटतंय लय भारी. शांत बसा बरं का. काय शांत बसा. पोरी तुला कोणाशी लग्न करायचं सांग बरं. अहो तात्या कुणाशी बी लग्न लावून द्या, मलाच कंटाळा आलाय आता इथं थांबून. आणि मम्मी गप की आता तुम्हाला उशीर नाही होत का तात्या? चला 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 लवकर. अरे उघड की काय जिबडे काय ते. मला वाटलं लॉकच आहे. सरात मध्ये काय झालंय तसलं तोंड करायला? असं वाटतंय तोंडावर कोणीतरी. काय नाही तोंडाव काय. काय नाही. तुला एक सांगू का, मला आहे ना तुझ्या भावाचं पोरगच पसंत नाही. का? का म्हणजे काय चांगलं काय आहे त्याच्यात? मी माझ्या भावाला वचन दिले, मी माझी पोरगी देईन तर त्यालाच देईल म्हणून. मी पण माझ्या जोडीदाराला शब्द दिलाय तुझ्याच पोराला माझी पोरगी देईन म्हणून. तुमचा शब्द ठेवा तुमच्या जवळ. आधी माझ्या भावाला शब्द दिलाय मी. तुझा शब्द मी ठेव तुझ्या पशीत. ड्रायव्हर गाडी बाजूला घे रे 1 मिनिट. घ्या घ्या लवकर बाजू. तुमच्याकडे बघतेच मी तर. काय असं ना तो विषय आहे ना हिथच मार्गी लाव आता. चल. काय अरे चाला थांबव की बाबा. काय चालत्या गाडीत रुंडी टाकते काय? काय काय म्हणजे काय बोलत होते तुम्ही आतमध्ये? नाही काय आहे ना ते विषय एकदा सांगतो तुला इथं. मला आहे ना तुझ्या भावाचं पोरग अजिबात पसंत नाहीये. आणि मला पण आहे ना तुमच्या मित्राचं पोरगा अजिबात पसंत नाहीये. काय वाईट काय आहे त्याच्यात तू सांग बरं चांगलं मला. काय आहे त्याच्यात ते सांगा आधी मला. काय करतो तो? काय करतो म्हणजे हा? अगं माझा मित्र माझ्याच बैठकीतला आहे.
तेच म्हणलं, म्हणूनच म्हणतात त्याचा मित्र, तुमचा मित्र बैठकीतला आहे. पोरग काय करते? नाही पहिली गोष्ट नाती विश्वासावर असतात. अगं कुठलंच नातं नसताना फक्त बैठकीच्या जोरावर 10 वर्ष संघ आहे आम्ही. धन्य आहे तुमची. आणि त्याच्या पोराला पोरगी देणार आहे का आपली? आणि मग ह्यालाच तर इमानदारी म्हणतात ना. काय आमचा कुठला व्यवहार आहे, नाते संबंध आहे का काय? इतके वर्ष धरली ना सात्यानी माझी. अगं ज्याचा बाप असा आहे त्याचा पोरगा कसा असेल? कसा आहे पोरगा? काय करतोय? काय करतो म्हणजे गुत्त चालवतोय गुत्त. दारूचा? आणि मग देवा, आणि त्याला तुम्ही पोर देणार आहे? अरे मग वाईट काय त्याच्या जिगरबाज माणसाचं काम आहे. गुत्ता चालवतोय, पुन्हा मटकाचा धंदा आहे त्याचा. हा पत्ते बित्ते अड्डे 10-12. ऐकलं का? अहो त्या परीस मी माझी पोरगी ह्या वाड्यात ढकलून देईल, पण त्या पोराला देणार नाही. मग मी काय म्हणतोय, आताच ढकलून दे. त्याला फोन करून काढायला लावतो JCB लावून. हा आणि देतो तशीच लग्न लावून अहो त्याचं. काय तुमच्या जीवाला हाडबीड काय बी कसं बोलता? अगं तुझ्या जिभेला हाड आहे का? तुझ्या भावाचं पोरग करतं काय ते सांग मला. अहो सांगितलं की इंजिनियर आहे म्हणून. अगं ते ITI नापास आहे. कशाचा इंजिनियर आहे का? त्याचा खर्च उचलायची ऐपत आहे का माझ्या पोरीचा? हा एका गुत्त्यातनं त्या मित्राच्या पोराला 10,000 येतात दिवसाची. तुला किती लागतो का महिन्याचा खर्च? 15,000. बघा हा 2 गुत्ते पोरीसाठी चालू ठेवन तो, पण खर्चच भागवीन तिचा. हो पण काय त्यांचं स्टेटस आहे का? हा? कसलं हे status? असलं लोकांच्या समोर काय सांगणार आहे? पोरग दारूचा धंदा करतोय, मटका चालवतोय, हे सांगणार आहे? वाईन शॉप म्हणतात त्याला इंग्लिश मध्ये. वाईन शॉप. हा पण मी नाही देणार तिकडे पोरगी. का का एवढी कर्तबगारी आहे एखाद्याची, त्याला काय अडचणी पोरगी दिली तर? का तुम्हाला अडचण आहे माझ्या भावाला पोरग दिलं? अगं त्याला 20,000 तरी पगार आहे का महिन्याला? अगं गेल्या वेळी मी घरी गेलतो ना त्याच्या, बघितले बेडशीटच्या चड्ड्या शिवून घालतात ती माणसं. तुम्ही काय पण बोलू नका बरं का माझ्या माहेराबद्दल. काय पण फोन लावून विचारत तुझ्या भावाला. मी नाही विचारत. आणि हे बघा, माझ्या भावाला जर पोरगी दिली नाही तर मी तुमच्या मित्राला सुद्धा पोरगी देऊ देणार नाही. तू तुझ्या भावावर, तू तुमच्या मित्रावर, पण मी पोरगी तिथे देणार नाही. मुलगी त्याला देणार नाही मग कोणाला देशील? अरे हाय काय तुझ्या भावाकडे? हा आणि आता तुम्हाला ना समजून सांगण्याचा तर अर्थच नाहीये. पण मी त्याला मुलगी देणार नाही, मी आधी सांगून ठेवतो. ना माझ्या भावाला द्यायची ना तुमच्या मित्राला द्यायची. तुला माहितीये का, काय माहितीये का? माझे मित्र आहे ना 2 नंबरचे धंदे आहेत. त्याची घरं किती आहेत माहितीये का? 5-5 घरं आहेत त्याला पोलिसांपासून लपण्यासाठी. अरे पाहिजे त्या घरात पोरगी राणी सारखी राहीन माझी. अहो जर एखाद्या पोलिसांनी धाड टाकली नेला जावं पकडून, मग काय करतान? काय नाही, त्याला दुसऱ्या दिवशी येतोय बाहेर लगेच जामीनावर. असलं लय गुन्हे दाखल आहेत त्याच्यावरती. काय फरक नाही पडत त्यांना. बघ बाई तुझा बाप कसा नवरा बघतोय तुझ्यासाठी. अगं तू काहीतरी बोल. ऐका, कुठेही लग्न लावून द्या, मला चालेल, पण मला तुमच्या सोबत राहायचा ना कंटाळा आला. आता नुसतं भांडताय तुम्ही. बघितलं सांगितलं का? ना तुम्हाला भांडत जाऊ नका म्हणून सारखं सारखं. आता मी भांडतोय का? मग कोण भांडतंय? कोण भांडतंय म्हणजे? तुम्ही भांडताय. मी भांडलोय का तुझ्या संग? भांडलंय. या आईला या पटांगणात दाखवतो तुला. या ना, मी पण बघतो तुमच्याकडं. ड्रायव्हर इकडे ये. नाही तुला आहे ना आज दाखवतोच. कशाला आहे ना कर्तबगारी सोयरीक शोधणं म्हणतात. ड्रायव्हर लय आले मोठे कर्तबगारी सोयरीक शोधायला. आता ड्रायव्हरला कशाला बोलावलं? घराचा मॅटर आहे, ड्रायव्हर काय करणार आहे? काय करणार रे? अगं पोरीचा विषय घरात ठेवून नाही चालत. 4 चौघात पोरगी दाखवायला लागते, विषय घ्यायला लागतो. गाडी कोणाची? स्वतः मालक आहे गाडीचा. बघितलं का? बघितलं हो गाडीचं त्याचं काय संबंध? काय म्हणजे तुझ्या भावाच्या पोराला किती पगार आहे? 20,000 ना? किती कमवतो महिन्याला? 70,000. हा? या 70,000 कमवतोय महिन्याला. 70,000. गाडी तुझी कशी काय घ्यायला जमली एवढी? ते बघा आपलं क्रेडिट स्कोर लय मजबूत आहे ना आपलं. क्रेडिट म्हणजे उधाऱ्यांचा स्कोर, म्हणजे स्टँडर्ड उधारीवाला येतो. वा, हा पण स्वतःच्या मालकीची गाडी आहे. हा स्वतःच्या मालकीची गाडी आहे. 70,000 पेमेंट आहे मला. 70,000 कमवतोय महिना. ते गाडी. मी काय म्हणतो, तुझा महिन्याला खर्च 15,000 आहे ना? गाडीला खर्च किती येतो महिन्याला? डिझेल बिझेल तेल मेंटेनन्स? काय नाही 20-25,000 होऊन जात. ये गाडीला 20,000 खर्च करतोय, पोरीला 15,000 करायचं नाही का माझ्या? आणि बाकी बिडी काडी तांबाखू बिंबाखू काय? नाही तसलं काय नाही. अजिबात नाही का? नाही तसलं. बघ निर्व्यसनी आहे गाडीवाला. हा असा ड्रायव्हर पाहिजे. हा हिला तंबाखूचं सुपारीच्या खांडाचं व्यसन नाहीये. मग ती काय गाडी आहे का तसा ड्रायव्हर पाहिजे असायला? आणि तसं माझं पण अजून लग्न नाही.
घ्या लग्न नाही झालं नाही, अजून. घरचे बघतात ते, पण मीच म्हणलं जरा थांबा बघू करू. बघितलं का पोरी बिरींच्या नादी नाही लागला. फोकस फक्त सध्या त्याचा करिअर वर आहे. आधी करिअर मग लग्न. पण आमची परिस्थिती लय वाईट हो. ड्रायव्हर म्हणलं की नकोच म्हणतात. एवढं कमवतो तरी. त्याला आहे ना परिस्थितीला दोष देऊन नाही, लोकांना दोष देऊन नाही चालत. बघणारा माझ्यासारखा जाणकार पाहिजे. समज ह्या पोरीशी तुला लग्न करायला सांगितलं, करशील का? काय बोलताय? काय बोलताय म्हणजे? अगं तुझ्या मामाच्या पोरापेक्षा तर ह्यो चांगला आहे ना. चल तुझं ना माझं, तुला ना मला घाल कुत्र्याला. आहो म्हणजे तुझं बी नाही ना माझं बी नाही. काय करू माहितीये का, तुझं मामाचं भावाचं पोरग बी राहू दे आणि माझ्या मित्राचं पोरग बी राहू दे, यालाच देऊन टाकू आपण. आपण सोयरी कशी रोडवर होती का? कुणाला पण उचलून आणायचं समरण म्हणायचं करतो का लग्न? अगं मोठे मोठे विषय असे मोठ्या झाडाखाली छोट्या ठिकाणीच होत असतात. कळतं का तुला काय? ए बाई बघ, मम्मी काय मला नाही बोलायचंय काय यावर. मग तुला पसंत आहे का? तू करणार काय त्याचे लग्न? हा चालेल. चालेल. याला म्हणतात पोरगी स्टँडर्ड डोकं आहे. व्यावसायिक पोरगा बघितलं पाय तिने. पडतो मामा. असू दे असू दे. मी काय म्हणतोय, हुंड्यात अजून एक गाडी दिली तर ड्रायव्हर ठेवशील का तिच्यावर? 2-2 गाड्यांचा व्यवसाय होऊन जाईल तुझा. आणि मग त्याला काय? अगं नाहीतरी एवढा खर्च करणार आहे ना, लग्नात फाजील खर्च करण्यापेक्षा याच्या व्यवसायाला मदत होईल ना. हा होईल ना. आणि मग माझ्या भावाने हुंडा मी घेतला नसता. अर्ध मीच दिला नसता. त्याला आहे काय त्या भावाला? मग पक्क समजू का? पक्क म्हणजे घरचे काय करतात तुझे? घरचे सध्या काहीच नाही, शेती करते ते. मी एकटाच ड्रायव्हर आहे आमच्या खानदानात. अरे वा वा, हे घरच्यांना बोलून. आमचं घर तर पाहिलंच आहे तू. हा पाहिलंच आहे. हा, काय नाही, बैठक घेऊन टाकून करून टाकू फायनल विषय. जमतंय. आणि बाकी तुझी काय अपेक्षा बिपेक्षा काय? काहीच नाही. आयुष्यात पहिल्यांदा असं मी पाहिलंय की बाबा रस्त्यात अनोळखी माणसासोबत डायरेक्ट लग्नाचं सगळं जुळून आलंय तुमचं. अरे काळजी करू नको तू. आणि मी काय म्हणतोय, आता फक्त निर्व्यसनी राहा आयुष्यात आणि चांगला व्यवसाय कर. 100%. हा, 100%. आता काय नाही, नोकरी मिळाली, छोकरी मिळाली, लागा तयारीला आता. हा, चला आता डायरेक्ट घरीच घेऊ गाडी का मामाकडे जायचं? आता मामाकडे काय? चला चला चला. आता तुम्ही ठरवलंय का? चला. झालं ना तुझ्या मनासारखं?